नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर या ठिकाणी आज आपण बघणार आहोत वर्ग 12वीचं विषय केमिस्ट्री, स्टँडर्ड 12 सब्जेक्ट केमिस्ट्री चा अतिशय एक महत्त्वाचा चॅप्टर तो म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. बघा, आता जुना सिलेबस म्हणजे मागील ओल्ड सिलेबस मध्ये आणि नवीन सिलेबस मध्ये थोडा हेडिंग मध्ये फरक झालेला आहे. त्याबद्दल पहिले आपण डिस्कस करू, नंतर स्टेप बाय स्टेप सगळ्या पूर्ण ज्या टॉपिक आहे आपल्या त्या टॉपिककडे आपण वळू. मॅक्झिमम या व्हिडिओमधला बराचसा पार्ट हा फक्त या चॅप्टरच्या इंट्रोडक्टरी पोर्शनवरच आपल्याला घ्यावा लागेल. नंतर मेन चॅप्टरला आपण जाऊ. सुरुवातीला तुम्हाला सांगू इच्छितो की जुन्या सिलेबसमध्ये हे हेडिंग थोडं वेगळं आहे. वेगळं म्हणजे हेच आहे, पण थोडं एक्स्ट्रा त्यात थोडी माहिती जास्त येते. बघा, कुठलंही हेडिंग जे असते त्यातून आपल्याला त्या चॅप्टर म्हणा किंवा तो पाठ मराठीचा असेल किंवा त्याचं जे हेडिंग आहे, एखादा चित्रपट असेल त्याचं हेडिंग बघूनच आपण तो बघायला जातो, कारण त्या हेडिंगमध्येच बरंचसं त्या चित्रपटाची जी पटकथा आहे, कथा आहे, सगळी समाविष्ट असते. म्हणजे तोच हेतू इथे पण आहे. आता बघा, इथे हेडिंग आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज आणि ओल्ड सिलेबसमध्ये होतं ते हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन्स अँड अरीन्स. बघा, अल्केन्स अँड अरीन्स. आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज, आता डेरिव्हेटिव्ह्ज म्हणजे काय याबद्दल आपण आणखी थोडं डिटेल बघू. की डेरिव्हेटिव्ह बरेचसे विद्यार्थी पाठ करायचं, ऐकून घ्यायचं, शब्दाचा अर्थ माहीत झाला म्हणून पुढे निघून जायचं असं नाही. कारण डेरिव्हेटिव्ह याचा जर आपल्याला अर्थ कळला तर संपूर्ण चॅप्टर हे अतिशय सोपं होईल. माझ्या मते ते चॅप्टर तुम्हाला 50% समजलं असं मी म्हणतो. बघा, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता सुरुवातीला आपण सगळ्यात पहिले हे हेडिंग समजून घेऊ, नेमकं याचं म्हणणं काय आहे. तर ओल्ड सिलेबस नुसार हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन अँड अरीन्स. आता अल्केन्स म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित आहे, वर्ग 9वी वर्ग 10वीला हा चॅप्टर तुम्हाला झालेला आहे पोर्शन. तर अरीन्स हा शब्द तुमच्यासाठी परत नवीन आहे, डेरिव्हेटिव्ह हा शब्द नवीन आहे. ठीक आहे, हॅलोजन तुम्हाला माहित असेल कदाचित. ठीक आहे, आपण वन बाय वन स्टेप बाय स्टेप पाहू. बघा, याच्यामध्ये एकूण 2 शब्द आहेत. एक म्हणजे हॅलोजन, दुसरा आहे डेरिव्हेटिव्ह्ज. तिसरा आहे अल्केन्स आणि चौथा आहे अरीन्स. बघा, आता हॅलोजन म्हणजे काय तर पिरियॉडिक टेबल नुसार ग्रुप नंबर 17 तुम्हाला माहित आहे. मागच्या क्लासेसमध्ये सुद्धा तुम्ही त्याबद्दल बरेच शिकलात. ती आहे हॅलोजन फॅमिली. आता हॅलोजन फॅमिली मीन्स ज्या ग्रुपमध्ये सर्व हॅलोजन्स तुम्हाला पिरियडिक टेबलमध्ये दिसतील. उदाहरणार्थ जे आहे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे मेजर हॅलोजन. त्यानंतर सगळ्यात पहिला दिसेल तुम्हाला फ्लोरीन. आपण या चारचा सगळ्यात जास्त विचार करणार आहोत, कारण जे काही तुम्हाला डेरिव्हेटिव्ह्ज मिळतील हॅलोजनचे अल्केन आणि अरीन सोबत ते तुम्हाला या 4 सोबतच मिळतील. आणि मॅक्सिमम क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. ते का पुढे आपल्याला समजेल. तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन ह्या मोनोव्हॅलंट एलिमेंट्स, ॲटम्स. म्हणजे फ्लोरीनचा एक ॲटम तो सुद्धा मोनोव्हॅलंट, क्लोरीनचा एक ॲटम तो सुद्धा मोनोव्हॅलंट, म्हणजे त्याची एकच व्हॅलेन्सी आहे. याचा अर्थ तो एकच बॉन्ड तयार करतो, कोव्हॅलंट बॉन्ड, ज्या कोणासोबत कंबाईन होते त्यासोबत. नंतर ब्रोमीन, इट इज ऑल्सो मोनोव्हॅलंट अँड आयोडीन ऑल्सो. सो व्हॉट आर द हॅलोजन? द एलिमेंट्स ऑफ द ग्रुप 70 present in the periodic table are halogens. So हॅलोजन बद्दल बरंचसं आपल्याला माहिती झालं. मग याचं कॉन्फिगरेशन काय, इलेक्ट्रॉनिक ॲटॉमिक नंबर काय, हे सगळं आपल्या बेसिक गोष्टीमध्ये माहिती आहे. आता हॅलोजन नंतर आहे डेरिव्हेटिव्ह्ज. आता डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय बघा,
हा शब्द समजून घेण्यासाठी तुम्हाला एक उदाहरण देतो, ते म्हणजे दही आणि दुधाचं. उदाहरणार्थ बघा, दही कसं तयार होतं? दुधामध्ये आपण काय टाकतो? थोडं दही, म्हणजे त्याला आपण विरजन म्हणतो. पण जर दहीच नसेल तर मग त्यामध्ये थोडं काय करतात, गरम दुधामध्ये थोडंसं लिंबू आपण पिळून रात्रभर ठेवून त्याला सकाळी त्याचं काय होतं, दही. आता दही का होतं? कारण त्याच्यामध्ये थोडं तुम्ही लिंबू टाकला, म्हणजे थोडा सायट्रिक ऍसिड वगैरे ऍड करून त्याच्यामध्ये रात्रभर फर्मेंटेशन झालं आणि नंतर दह्यामध्ये जे लॅक्टोबॅसिला बॅक्टेरिया ते तयार झाले आणि त्यांनी सगळ्या दुधाचं कन्व्हर्जन कशात केलं? दह्यामध्ये केलं. म्हणजेच बघा, मिल्क इज कन्वर्टेड इनटू कर्ड. मिल्क इज कन्वर्टेड इनटू कर्ड बाय ऍडिंग अ लेमन ज्यूस. म्हणजे बघा, आता मी काय म्हणतो इथे, कर्ड हे काय झालं? दुधाचा लेमन डेरिव्हेटिव्ह. म्हणजे डेरिव्हेटिव्ह या शब्दाचा अर्थ समजला काय? की दुधामध्ये कोण ऍड केल्यावर दही बनतं? कोण ऍड केल्यावर दही बनतं? लिंबाचा रस, म्हणजे लेमन ज्यूस. म्हणजे डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? की दुधापासून दही तयार होतं, पण कधी? जर तुम्ही त्याच्यामध्ये काय टाकलं? लिंबाचा रस टाकला. म्हणजे याचा अर्थ the curd is a lemon derivative of milk. It means that what are the derivatives? We will see in this chapter the halogen derivatives of alkane. म्हणजे अल्केन मध्ये आपल्याला कोण टाकावं लागेल? हॅलोजन. तेव्हा काय मिळतील? त्याचे डेरिव्हेटिव्हज, म्हणजे दुसरे प्रोडक्ट जे फक्त हॅलोजन मुळेच मिळतील. कुणापासून मिळतील? फक्त अल्केन्स पासून मिळतील. तसंच अरिन पासून मिळतील. अरिन बद्दल सुद्धा आपण पुढे डिस्कस करणार आहोत. अल्केन्स बद्दल आपल्याला माहिती आहे, ते डिस्कस करू. मग आता डेरिव्हेटिव्ह हा शब्द पर्टिक्युलर डेरिव्हेटिव्ह का वापरला जातो? त्याने असं का नाही म्हटलं की हॅलोजन प्रोडक्ट ऑफ अल्केन अँड अरिन्स? मग इथेच्या जागी प्रोडक्ट का नाही वापरला शब्द? बघा, डेरिव्हेटिव्ह म्हणजे फक्त हा याच सबस्टन्स पासून, याच एलिमेंट, याच ऍटम पासून तयार होईल. बाकी कुठल्याच केमिकल पासून, अल्केन पासून हॅलोजन सबस्टिट्यूटेड कंपाऊंड तयार होऊ शकणार नाही. म्हणजे जर समजा एखाद्या प्रिपरेशन मध्ये तुम्ही अल्केन तयार केला, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे लॅबमध्ये किंवा दाखवायचं आहे की हो मी अल्केन तयार केला, मग तुमच्याकडे काय, कुठली टेस्ट घ्याल तुम्ही? अल्केन तुमच्याकडे की हो यस इट इज अल्केन. मग त्यासाठी तुम्हाला सांगितलं जाईल की टेक अ डेरिव्हेटिव्ह टेस्ट. आता बघा, शब्दाला परत डेरिव्हेटिव्ह टेस्ट. म्हणजे डेरिव्हेटिव्ह टेस्ट म्हणजे काय? तुम्हाला अल्केन सोबत कोण ट्रीट करावं लागेल? हॅलोजन. म्हणजे काय रिॲक्शन होईल बघा, अल्केन्स प्लस तुम्हाला एखाद्या त्यात हॅलोजन ऍड करावं लागेल, प्लस हॅलोजन, आणि मग तुम्हाला कोण मिळेल? अल्केन प्लस हॅलोजन, दॅट इज अल्किल हलाइड. बघा आता, अल्किल हलाइड हा काय झाला? अल्केनचा हॅलोजन ऍड केल्यावरती झालेला प्रोडक्ट. मीन्स इट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन बाय ऍडिंग एनी हॅलोजन फ्रॉम द chlorine, bromine or iodine. That is, for example, CH4, which is methane gas, plus suppose आपण एखादा हॅलोजन घेतला याच्यामध्ये क्लोरीन, that is chlorine gas. The process is called as chlorination, means addition of halogen, that is chlorination, addition of chlorine. You will get CH3 bond Cl. एक Cl जो आहे तो याच्या एका हायड्रोजन सोबत, म्हणजे CH3H हा झाला मिथेन. CH3 प्लस H, CH3 बॉन्ड H म्हणजे CH4 प्लस Cl2. Cl2 मी असं लिहितो Cl, सिंगल बॉन्ड Cl. बघा, हा हायड्रोजन आणि हा क्लोरीन, हा बाय प्रोडक्ट मिळाला आपल्याला HCl आणि एक मिळाला CH3Cl म्हणजे मिथिल क्लोराइड. मिथिल क्लोराइड प्लस हायड्रोक्लोरिक ऍसिड. तर हा कोण झाला? मिथिल क्लोराइड, म्हणजे डेरिव्हेटिव्ह कुणाचा? मिथेनचा. कुणी ऍड केल्यावरती? क्लोरीन. म्हणजे क्लोरीन डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथेन इज मिथिल क्लोराइड. मग आता आपण काय म्हटलं की लॅबमध्ये तुम्ही हा प्रोडक्ट बनवला, हे दाखवायसाठी तुम्ही कोणाचा डेरिव्हेटिव्ह कोणासोबत ट्रीट केला? त्याला क्लोरीन सोबत. मग आता जर मिथिल क्लोराइड मिळाला, याचा अर्थ की तुम्ही तयार केलेला सबस्टन्स जो होता लॅबमध्ये हा मिथेनच आहे, हे प्रूव्ह केलं. कशामुळे? डेरिव्हेटिव्ह. कारण मिथेन हा कंपाऊंड इतर कोणासोबत देऊ शकतो का? नाही.
मग नाही देऊ शकत म्हणून त्याला वर्ड वापरला जातो डेरिव्हेटिव्ह. बऱ्याचशा टेस्टमध्ये डेरिव्हेटिव्ह टेस्ट ही ऍड केलेली असते, जेणेकरून त्यामुळे आपल्याला हे समजतं की परफेक्ट तो कंपाऊंड फक्त त्याच केमिकल पासून तयार होतो, म्हणून त्याला पर्टिक्युलर शब्द हा डेरिव्हेटिव्ह वापरलेला आहे. बघा, आपल्याला चॅप्टर पूर्ण समजतं, सगळ्या गोष्टी समजतात, फक्त त्यातले शब्द जे आहेत ते आपण बाय हार्ट लर्न करून घेतो किंवा ठीक आहे डेरिव्हेटिव्ह, पण त्याचा नेमका अर्थ काय आहे तो या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे. सो हॅलोजन, डेरिव्हेटिव्ह, अल्केन सगळ्यांना माहिती आहे, तरी आपण एक रिवाइज करून देऊ. एलिफॅटिक, सॅच्युरेटेड, एलिफॅटिक straight chain or branch carbon compound. Saturated means carbon has single bond. The aliphatic saturated hydrocarbons H and C. Aliphatic saturated hydrocarbons are called as alkanes. म्हणजे असे कार्बन कंपाऊंड ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन आहेत आणि सगळ्या कार्बन मध्ये काय असेल तर फक्त कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, म्हणजे ते झाले अल्केन. जसं की CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3, हा झाला 1 2 3. 3 म्हणजे 3 कार्बन असलेला सिंगल बॉन्डेड कंपाऊंड प्रोपेन. सफिक्स इंडिकेट्स दॅट सॅच्युरेशन ANE अल्केनचा AN हे आपण लास्ट इयरला शिकलेला, एकदा रिवाइज आपण केलं. सो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन. नाउ अरिन्स. अरिन्स काय तर एलिफॅटिक न म्हणता ॲरोमॅटिक आणि सॅच्युरेटेड न म्हणता अनसॅच्युरेटेड, कारण ॲरोमॅटिक कंपाऊंड हे अनसॅच्युरेटेडच असतात, कारण त्यामध्ये काय असतो कार्बन कार्बन डबल बॉन्ड. डबल बॉन्ड आला म्हणजे अनसॅच्युरेशन आलं, आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आला तरीही अनसॅच्युरेशन आलं. म्हणजे हे दोन काय आहेत, एक आहे अल्कीनचे एक्झाम्पल, एक आहे अल्काइनचे एक्झाम्पल. Y आणि E आणि YN. ठीक आहे. तर सगळ्या अरिन्स मध्ये आपल्याला काय बघायला मिळतील, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. फॉर एक्झाम्पल बेन्झीन C6H6 स्ट्रक्चर तुम्हाला माहित आहे. बेन्झीन रिंग, अल्टरनेट सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड. आणि याच्यामध्ये काय फुल्ली अनसॅच्युरेशन आहे. तुम्ही स्ट्रक्चर असं पण काढू शकता, माहित आहे आपल्याला. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन. सो या आणि अशा, फक्त हेच नाही तर जे असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये ॲरोमॅटिक बाय नेचर ॲरोमॅटिक आहे. सो डेरिव्हेटिव्हज ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड, डेरिव्हेटिव्हज ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड विथ हॅलोजन आर कॉल्ड ॲज हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अरिन्स. हे जे एक्झाम्पल बघितलं आपण अगोदर मिथिल क्लोराइडचं, हे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन होतं. मग जर आपण सपोज बेन्झीनचं क्लोरिनेशन केलं मग सारखं, क्लोरिनेशन ऑफ बेन्झीन. बेन्झीन हा ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. आता ॲरोमॅटिक काय आहे ते सुद्धा तुम्हाला सांगावं लागेल. सो C6H6 म्हणजे हा झाला बेन्झीन. Cl सिंगल बॉन्ड Cl म्हणजे Cl2 क्लोरीन गॅस, which gives formation of benzene आणि त्याला अटॅच असणार आहे क्लोरीन. सो इट इज नेम्ड ॲज क्लोरोबेन्झीन. आणि प्लस त्यातला एक हायड्रोजन बाहेर आला, तो एका क्लोरीन सोबत अटॅच होईल, म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड. एक क्लोरीन इथे अटॅच होईल बेन्झीन रिंगला. सो इट इज क्लोरोबेन्झीन. हा झाला हॅलोजन सबस्टिट्यूटेड ॲरोमॅटिक कंपाऊंड. सो क्लोरोबेन्झीन which is halogen derivatives of arene compound which is benzene. So क्लोरोबेन्झीन. तर एवढं सगळं बघितलं तुम्हाला लक्षात आलं असेल. जर आणखी जर काही लक्षात नसेल आलं तर विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी जो हा व्हिडिओ आहे याच्या खाली कमेंट्स कराव्या. आपले जे काही प्रश्न असतील त्याच्याबद्दल किंवा एखादा टॉपिक नसेल समजला तर त्याच्या खाली कमेंट करायच्या, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्याला समाविष्ट करू शकतो. ठीक आहे. तर एकदा आपण परत त्याला रिवाइज करू. बघा,
मेजर चॅप्टर या वर्षी सिलेबस मध्ये फक्त रीडिंग हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मग आता त्यामध्ये अल्केन सोबत मिळतात हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अरिन सोबत. हॅलोजन काय आहे तर पिरियॉडिक टेबल मधला ग्रुप नंबर 17 ग्रुप मध्ये सगळे हॅलोजन्स आहेत. फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टॅटिन वगैरे सगळे खालचे जे आहेत ते हॅलोजन ग्रुप. आता त्यामध्ये रिॲक्शन दाखवणारे, आता तुम्हाला माहिती आहे की फ्लोरीन हा जो आहे हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे पूर्ण होल पिरियॉडिक टेबल मध्ये. कोण? फ्लोरीन. म्हणजे आपण याला बॉस म्हटलं तरी चालेल, कारण याच्यासारखा इलेक्ट्रोनिगेटिव्ह पूर्ण पिरियॉडिक टेबल मध्ये कोणीच नाही. आता इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे काय माहिती की ज्याची इलेक्ट्रॉन ॲक्वायरिंग कॅपॅसिटी ही पिरियॉडिक टेबल मध्ये सगळ्यात जास्त आहे. म्हणजे बॉन्डिंग पेअर मधला इलेक्ट्रॉन जर असेल तर तो नक्कीच, जर तिथे फ्लोरीन अटॅच असेल तर त्याला कोण ॲक्वायर करेल टुवर्ड्स इटसेल्फ, तो म्हणजे फ्लोरीन. म्हणून मॅक्झिमम डेरिव्हेटिव्ह जे आहेत फ्लोरीनचे हे फुल्ली स्टेबल आहेत. म्हणून याच्या रिॲक्शन आपल्याला जास्त सिलेबसमध्ये बघायला मिळणार नाही. मग जास्त बघायला रिॲक्शन मिळतील त्यामध्ये कोण? क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीनच्या. याचा ॲटॉमिक नंबर माहिती आहे आपल्याला 7. याची व्हॅलेन्सी 1, याची व्हॅलेन्सी 1 आणि आयोडीनची सुद्धा व्हॅलेन्सी 1. आता हे झाला ॲटम ऑफ क्लोरीन, ॲटम ऑफ ब्रोमीन आणि आयोडीन. मॉलिक्युलर स्टेटमध्ये Cl हा 2 असेल, दॅट इज Cl2. ब्रोमीन हा Br2 असेल, आयोडीन हा I2 आणि फ्लोरीन हा F2. म्हणजे हे झाले यांच्या स्टेबल मॉलिक्यूल ऑफ फ्लोरीन, मॉलिक्यूल ऑफ क्लोरीन, मॉलिक्यूल ऑफ ब्रोमीन and molecule of iodine. Molecule of iodine. These all are gases at room temperature. हे इम्पॉर्टंट. ठीक आहे. नंतर बघितला आपण शब्द डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? फक्त तो त्याच कंपाऊंड पासून तयार होतो. एखादा सबस्टन्स जर पर्टिक्युलर याच कंपाऊंड पासून तयार होत असेल म्हणजे त्याचा रिझल्टंट प्रोडक्ट आणि युनिक असला पाहिजे, म्हणून त्याला डेरिव्हेटिव्ह हा शब्द वापरला जातो. जसं आपण एक्झाम्पल घेतलं होतं दही. हे कशापासून होते? फक्त दुधापासून. काय टाकल्यावर? फक्त लिंबू. मग दुसरं काही टाकल्यावर होते का दही? नाही होत. म्हणजेच याचा अर्थ असा की दही हे काय झालं? दुधाचं डेरिव्हेटिव्ह. कर्ड इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ इज अ लेमन ज्यूस डेरिव्हेटिव्ह ऑफ मिल्क. मिल्क पासून तयार झालं, पण कधी? टाकल्यावर लेमन ज्यूस. ठीक आहे. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह म्हणजे की जे काही हॅलोजिनेटेड कंपाऊंड आहेत, म्हणजे हॅलोजन ऍड आहे कशावरती? हायड्रोकार्बन वरती. म्हणजे ते अल्केन असो की अरिन्स, ते सगळे काय म्हटलं जातील? डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अँड अरिन्स. त्यानंतर अल्केन म्हणजे काय? सगळ्यांना माहित आहे, अलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. म्हणजे असे हायड्रोकार्बन ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन मध्ये काय असणार? फक्त सिंगल बॉन्ड. मेजरली लक्षात ठेवायचं. अल्केन्स आणि अरिन्स म्हणजे सगळे काय? ॲरोमॅटिक कंपाऊंड सोबत कोण अटॅच होणार? सगळे हॅलोजन जे आपण बघितले. म्हणजे हॅलोजिनेटेड ॲरोमॅटिक कंपाऊंड आर टर्म्ड ॲज हॅलो अरिन्स. बघा हा जो आहे हा एक्झाम्पल ऑफ हॅलो अरिन्स म्हणजे कोण? क्लोरोबेन्झीन. जनरली हॅलो अरिन्स. मग आता हॅलोच्या जागी तुम्ही जो हॅलोजन घेतला त्याचा सफिक्स ऍड करून टाकायचं. जसं की फ्लोरीन घेतला तर हा फ्लोरोबेन्झीन, सपोज ब्रोमीन घेतला तर ब्रोमोबेन्झीन, आयोडीन घेतला तर आयोडोबेन्झीन. सो इट इज इन जनरली हॅलोबेन्झीन. आता आणखी एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल की अल्केन्स जनरली आपण रिप्रेझेंट करतो कोणत्या फॉर्म्युल्याने? CnH2n+2. बरोबर आहे तुम्ही म्हटल्यानुसार CnH2n+2. आता हे वर्ग 9वी 10वी पासून आपण शिकत आहे, एकदा रिवाइज असू द्या. जनरल फॉर्म्युला ऑफ अल्केन्स. बघा एवढं सगळं तुम्हाला समजलं असेल. जे काही नसेल समजलं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा. आणि याच्याशी रिलेटेड आणखी एक टॉपिक तो म्हणजेच बघा तुम्हाला मला नेमकं ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय हे सांगायचं आहे की तुम्ही ॲरोमॅटिक कुणाला म्हणाल? बेसिक मध्ये 11 स्टँडर्ड मध्ये तुमचा हा टॉपिक झालेला आहे, पण इन शॉर्ट 2 मिनिटांमध्ये आपण त्याला रिवाइज करून घेऊ. तर बघा मी नेहमी सांगतो की त्या शब्दांमध्येच काय आहे सर्व आहे. बघा ॲरोमॅटिक, ॲरोमा. ॲरोमा म्हणजे काय? एक स्पेशल प्रकारचा कुठलाही सुगंध म्हणा किंवा मग स्मेल, ओडर.
ज्याला म्हणतो आपण ॲरोमा. मग ॲरोमॅटिक म्हणजे द कंपाऊंड विच हॅज अ स्पेसिफिक ओडर ऑर कॅरेक्टरिस्टिक ओडर, की जो फक्त त्यांनाच आहे, दुसरा कुणालाच नाही. म्हणजे मग एखादी वस्तू जर तुम्ही स्मेल आला तुम्ही तर घेऊ की अशा अशा प्रकारची आपल्या घरात भाजी बनवून राहिली, त्या म्हणजे याचा अर्थ काय, त्या भाजीला तो स्पेसिफिक ऑर्डर आहे, तो त्या भाजीचा कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर आहे. तसंच हे जे कंपाऊंड आहेत यांना एक स्पेसिफिक यांचा ऑर्डर आहे. म्हणजे याच्यावरून समज ते कॅरेक्टराईज करू आपण करू शकतो की हो ठीक आहे, एखादं पेट्रोल आहे, पेट्रोलचा आपला स्मेल आला की आपण डोळे बंद करून सांगू शकतो की येस इट इज फ्युएल. आणि 3 ठेवले आपण सपोज, केरोसिन, पेट्रोल आणि डिझेल. त्यातला पेट्रोलचा स्मेल आपल्याला आपण म्हणू येस इट इज पेट्रोल, म्हणजे तो त्याचा झाला कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर. तसंच द सबस्टन्स, द कंपाऊंड, द केमिकल्स विच हॅज कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर ॲरोमा आर कॉल्ड एज ॲरोमॅटिक कंपाऊंड. मग आता हे सुद्धा हायड्रोकार्बन्स आहे. जनरली अल्केन अल्किन अल्केन हे सुद्धा काय होते, हायड्रोकार्बन. मग यांच्यामध्ये असं काय झालं की हे स्पेशली ॲरोमॅटिक म्हणतात, यांना काय ॲरोमा आला, तर साहजिक आहे काहीही प्रॉपर्टी केमिस्ट्रीमध्ये बदलल्या तर त्याला मेन एक कारण काय असतं ते म्हणजे असतं की त्याचं इंटरनल स्ट्रक्चर किंवा त्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर किंवा बॉन्डिंगमध्ये काही ना काही पुढे बदल झाला किंवा एखादा फंक्शनल ग्रुप ॲड झाला तर त्याच्या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत कुठल्याही केमिकलच्या ह्या काय होतात, चेंज. अल्कोहोलचा ऍसिड व्हायला काही वेळ लागत नाही, एक फंक्शनल ग्रुप चेंज झाला ऍसिड होतो, प्रॉपर्टी कम्प्लिटली चेंज. अल्कोहोलच्या युजेस प्रॉपर्टी वेगळ्या, ऍसिडच्या युजेस प्रॉपर्टीज वेगळ्या. फक्त काय केमिस्ट्रीमध्ये आपण शिकतो की नेमकं मॉलिक्युलर स्ट्रक्चर बॉन्डिंग ही जरी थोडी इकडे तिकडे झाली तरी त्याच्या पूर्ण कॅरेक्टरिस्टिक बदलतात. तसं बघा आता ॲरोमॅटिक सिंपल मी काढला इथे हा CH3 सिंगल बॉन्ड CH3 माहित आहे कोण आहे, इट इज इथेन. मग मी असेच आणखी 6 कार्बन घेतले 1 2 3 4 5 6. CH3 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 सॉरी CH2 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 आणि CH3 1 2 3 4 5 6 6 कार्बन C6. किती हायड्रोजन आहे 12. 3 आणि 3 6 4 सॉरी CnH2n+2 फॉर्म्युला H14 होती बरोबर आहे. 3 आणि 3 6 आणि हे 8 झाले 14 म्हणजे C6H14 म्हणजे हा कोण आहे 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 म्हणजे हेक्स आणि सगळे सिंगल बॉन्डेड कार्बन मध्ये म्हणजे AN हा झाला हेक्झेन. माहित आहे आपल्याला बघा. मग मी काय केलं या 6 कार्बनला फॉर्म्युला मला असा भेटला की C6H6 आणि याच्यात मला कार्बन मध्ये सॅच्युरेशन दाखवायचं म्हणजे कार्बनची व्हॅलेन्सी 4 असलीच पाहिजे आणि कंपाऊंड मला एवढेच हायड्रोजन आणि एवढेच कार्बन घेऊन तयार करायचं. कसं होईल बघा. मी काय करेल मग C6 लक्षात ठेवा H6 बघा. CH मी प्रत्येक कार्बनला फक्त एकच हायड्रोजन घेऊन दिले. 6 कार्बन झाले आणि 6 हायड्रोजन झाले. बट माझं मेन रिझन अट काय आहे की इथे कार्बनला किती व्हॅलेन्सी असली पाहिजे 4. टेट्राव्हॅलेंट कार्बन आहे त्याशिवाय तो सॅटिस्फाय होणार नाही, स्टेबल होणार नाही. इथे कार्बनची व्हॅलेन्सी किती 1 आणि एक हायड्रोजन म्हणजे 2. याच्यात 2 व्हॅलेन्सी वॅकंट आहे, तो स्टेबल होणार नाही. या कार्बनच्या 1 2 आणि हे एक व्हॅलेन्सी एक हायड्रोजनची एक व्हॅलेन्सी वॅकंट आहे. इथे पण सेम कंडिशन तशीच, इथे पण तीच कंडिशन, इथे पण सेम आणि इथे पण 2 व्हॅलेन्सी जसे याच्या एंड टर्मिनलमध्ये वॅकंट आहे. हा कंपाऊंड स्टेबल आहे का नाही, बिकॉज व्हॅलेन्सी ऑफ द कार्बन आर नॉट सॅटिस्फाईड विथ द टेट्रा व्हॅलेन्सी, सो इट इज नॉट अ सॅच्युरेटेड. सॅच्युरेशन म्हणजे त्याला आणखी भूक आहे कुणाची बॉन्डची किंवा याला हायड्रोजनची लागेल. मग मी काय करेल ठीक आहे याची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय नाही, मी इथे डबल बॉन्ड टाकेल म्हणजे 1 2 3 4 झाले 4 बॉन्ड. याची सुद्धा 1 2 3 4 झाले, याची 1 2 3 झाले, इथे डबल बॉन्ड टाकले झाले 4. याचे पण झाले 1 2 3 4, याचे 1 2, याचे पण 2 अजून वॅकंट आहे आणि याचे टर्मिनल. मग मला हे सुद्धा सॅटिस्फाय करायचे आहे. तुम्ही काय करेल मग आता मी यांना याला इथे अटॅच करेल हा बॉन्ड म्हणजे याला स्ट्रक्चर काढायचं झालं तर असं काढेल 1 2 3 4 5 आणि 6. एक एक हायड्रोजन दिला मी यांना, एक एक मध्ये डबल बॉन्ड टाकला, सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड. बघा आता बघा C 1 2 3 4
याच्या पण 4 व्हॅलेन्सी, याच्या 4, याच्या 4, याच्या पण 4 आणि इकडे पण 4. म्हणजे आता काय झालं की C6H6 आणि हायड्रोजन ही 4, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायला लागलं, अनसॅच्युरेशन, म्हणजे कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आला, म्हणजे दिस कंपाऊंड इज नॉट सॅच्युरेटेड, सो इट इज अनसॅच्युरेटेड. मग आता याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टरिस्टिक काय की याच्यामध्ये जे आहेत हे सिंगल अँड डबल बॉन्ड हे जे अल्टरनेट आहेत. अल्टरनेट म्हणजे काय, या अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड याला स्पेसिफिक शब्द म्हणजे कॉन्जुगेशन, याला म्हणतात कॉन्जुगेशन. Alternate double bond, single bond, double bond, single bond. It is termed as conjugation, and this conjugation results in the compound in aromatic compound. मग आता लक्षात ठेवा की ज्या स्ट्रक्चर मध्ये कॉन्जुगेशन आहे म्हणजे अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड आहे, that compound is called as aromatic. याच अनसॅच्युरेशन मुळे याला स्पेसिफिक काय येतो, एक ओडर येतो. मग याला दुसऱ्या लँग्वेज मध्ये तुम्ही काय लिहितो, दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये आपण शॉर्टकट मध्ये काय लिहितो की एक हेक्सागोनल रिंग काढतो आणि मध्ये एक काय करतो, राऊंड रिंग तयार करतो, जेणेकरून हे जे पोझिशन आहे डबल बॉन्डची ही काही फिक्स नाही, हे आज इथे आहे तर थोड्या वेळाने ते चेंज होईल. म्हणून द पोझिशन ऑफ डबल बॉन्ड इज नॉट फिक्स, दॅट्स वाय वी कॅन ऑल्सो ड्रॉ द रिंग विच शोज द रेझोनन्स, म्हणजे these are electrons are pi electrons which are involved in the double bond formation of double bond, that's why they are revolving within the ring. So these compounds are known as aromatic compound. and हे जे स्ट्रक्चर आहे हे शोधायला फार वेळ लागला. केकुलेज नावाचा जो सायंटिस्ट होता त्याला हे स्ट्रक्चर फार अभ्यास केल्यानंतर, फार स्ट्रक्चरचा शोध घेतल्यानंतर त्याला लक्षात आलं की नाही, बेन्झिनचं स्ट्रक्चर असं होऊ शकते. स्ट्रेट चेन मध्ये बेन्झिनचं स्ट्रक्चर काढायला त्याला फार त्रास गेला होता. त्यानंतर कुठला कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे यासाठी एक छोटासा रूल जो 11th स्टँडर्ड मध्ये आपण बघितला, तो रूल रिवाइज करून घेतो, म्हणजेच हकल्स रूल. बघा याने काय म्हटलं होतं की 4n+2 एवढे जर पाय इलेक्ट्रॉन एखाद्या कंपाऊंड मध्ये किंवा एखाद्या स्ट्रक्चर मध्ये असतील तर तो कंपाऊंड काय असला पाहिजे, ॲरोमॅटिक. म्हणजे काय बघा, हा पाय बॉन्ड, इथे एक पाय बॉन्ड, इथे एक पाय बॉन्ड, म्हणजे किती पाय बॉन्ड झाले, 1 2 आणि 3. बेन्झिनच्या रिंग मध्ये किती पाय बॉन्ड्स आहेत, 1 2 3. अ सिंगल पाय बॉन्ड और एनी सिंगल बॉन्ड कंटेन हाउ मेनी इलेक्ट्रॉन्स, 2 इलेक्ट्रॉन्स. सो 1 2 3 4 5 6. So there are 6 pi electrons in the structure of benzene. How many? 6 pi electrons. So put these value in the equation where n is equal to number of rings involved. N is equal to 1. Then 4 into 1 plus 2. 5 plus 2, that is 6 pi electrons. मीन्स जर का एखाद्या स्ट्रक्चर मध्ये 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे तो काय झाला, ॲरोमॅटिक. इफ यू पुट n is equal to 2, then what happens, 4 into 2 plus 2 which is equals to 8 plus 2 which is equals to 10. मग 6 नंतर आता ज्या स्ट्रक्चर मध्ये किती 10 पाय इलेक्ट्रॉन्स असतील तो काय असेल, ॲरोमॅटिक. ठीक आहे, याच्यात जास्त आपल्याला वेळेवर आपण जाऊ. ठीक आहे, तर फक्त ॲरोमॅटिक म्हणजे काय, ॲरोमॅटिसिटी म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात आलं असेल. हा झाला आपल्या चॅप्टरचा हेडिंग. ठीक आहे, आता बघा परत थोडा आपण एकदा रिवाइज करून घेऊ आणि मग या व्हिडिओला एंड करून टाकू. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. मग आता या चॅप्टर मध्ये आपण पूर्ण काय करणार आहोत, संपूर्ण चॅप्टर मध्ये बघा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मग अल्केनचे सगळ्यात पहिले आपण अल्केनचे डेरिव्हेटिव्ह्ज बघू. मग अल्केन मध्ये कोण येणार आता सगळे सुरुवात पासून, पहिला फर्स्ट अल्केन इज मिथेन, दुसरा इथेन C2H6 इथेन, नंतर C3H8 हा झाला प्रोपेन अँड सो ऑन. ठीक आहे, आता क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन या तिघांच्या रिएक्शन्स आपण बघणार. म्हणजेच मग सगळ्यात फर्स्ट व्हॉट आर
हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्किन, मग त्याला म्हणून आपण मिथेन सोबत जर एखादा हॅलोजन असेल तर त्याला सबस्टिट्यूट झाल्यानंतर आता बघा एक आणखी गोष्ट सांगायची ती म्हणजे हे सगळे जे हॅलोजन्स आहेत जनरली दाखवतात ते म्हणजे एक्स. मग कुठलाही अल्केन प्लस कुठलाही एक हॅलोजन एक्स जर आपण रिॲक्ट केला तर मिळेल का आपल्याला हॅलो अल्केन और अल्किल हलाइड. अल्किल हलाइड हे जनरल मध्ये आणि हॅलो अल्केन हे जे आहे आययुपीएससी मध्ये. ठीक आहे. So alkyl halides are the derivatives of alkenes by adding any type of halogen from the chlorine, bromine and iodine. So सगळ्यात पहिले मग या चॅप्टर मध्ये आपण शिकू ते म्हणजेच इंट्रोडक्शन कशाचं अल्किल हलाइड्स जे आपण आता प्रिपेअर केलं अल्किल हलाइड्स. मग त्याचे क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन मध्ये समजा कसं का की एकच हायड्रोकार्बन आहे त्याला दोन हॅलोजन आहेत. मग दोन्ही एकाच कार्बनवर आहेत की वेगळ्या कार्बनवर त्याच्यावर त्याचं क्लासिफिकेशन आहे. मग नंतर त्याचं नॉमेनक्लेचर, नंतर येईल प्रिपरेशन. मग आपण सगळ्या जनरल लोअर अल्केन पासून आपण काय प्रिपेअर करू अल्किल हलाइड त्याच्या बऱ्याचशा प्रिपरेशन बघू. नंतर जे प्रिपेअर झाले त्यांच्या केमिकल रिॲक्शन्स त्याला आपण प्रॉपर्टी सुद्धा म्हणू शकतो की प्रिपेअर्ड अल्किल हलाइड पासून तुम्ही आणखी एक्स्ट्रा दुसरा कुठला कंपाऊंड किंवा केमिकल फॉर्म करू शकता का ते आपण बघू. नंतर त्याच्या काही फिजिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे. आता प्रिपेअर झाले मग आता फिजिकली ते कसे दिसतील ते काय असतील. नंतर त्याच्या आणखी काही नेम रिॲक्शन्स, नंतर त्याच्या डिफरंट ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीज प्रॉपर्टीज आणि अशा प्रकारे आपला चॅप्टर पुढे येतात. ठीक आहे. म्हणजे सर्व चॅप्टरमध्ये आपण कशाबद्दल बोललो फक्त अल्किल हलाइड्स त्याच्याच प्रिपरेशन त्याचंच क्लासिफिकेशन त्याचंच नॉमेनक्लेचर त्याच्याच प्रॉपर्टीज. ठीक आहे. आणि त्याच्याच ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी एक्स्ट्रा. मग त्यामध्ये मग SN1 रिॲक्शन SN2 रिॲक्शन ह्या थोड्या मेजर रिॲक्शन्स आहेत नेम रिॲक्शन्स आहेत. ठीक आहे. सो वन बाय वन आपण आता पुढील लेक्चरमध्ये हे बघत राहू. तर सर्व विद्यार्थ्यांना माझं या ठिकाणी आवाहन आहे की त्यांनी हा व्हिडिओ जो आहे त्यांच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन उपक्रमाचा नक्कीच फायदा घ्या. इन्स्टिट्यूटच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून व्हिडिओ पोस्ट करता बरोबर तुम्हाला नोटिफिकेशन येईल मोबाईलवरती. ठीक आहे. धन्यवाद.